नमस्कार वाईटी फॅमिली। आज आपण पायनॅपल कुंदा कशा पद्धतीने बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। जर तुम्हाला हा पायनॅपल कुंदा शिकायचा असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 19 जून 2024, बुधवार आहे आज आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। तर प्रथम वाईटी फॅमिली, अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनवायला शिकूयात पायनॅपल कुंदा। तर पहा वाईटी फॅमिली, पायनॅपल कुंदा बनवण्यासाठी प्रथम फ्रोझन पायनॅपलचा विदाउट शुगर मिक्सरला पायनॅपल ज्यूस बनवून घ्यायचा आहे। मिक्सरला पायनॅपल ज्यूस बनवून घेतलेला आहे। आता गॅस सुरू करून गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढईमध्ये तूप घालायचं आहे। तूप वितळायला लागलं की त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क ॲड करायचं आहे। ही पूर्ण टोटल रेसिपी होईपर्यंत गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती हा पायनॅपल कुंदा बनवून घ्यायचा आहे। पहा, कंडेन्स्ड मिल्क तुपामध्ये ॲड केल्याच्या नंतर 2 मिनटं छान असा एकजीव करून घ्यायचा आहे हा तुपामध्ये। आता ह्यामध्ये घरी बनवलेला हा खवा ॲड करायचा आहे। खवा अर्धा किलो खवा आहे हा घरी बनवलेला, तो आपण या कंडेन्स मिल्कमध्ये ॲड करून घेतलेला आहे आता। आणि 15 मिनटं ह्याला छान असा एकजीव करून घ्यायचा आहे। मस्त असा हा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। आता 15 मिनटं हा खवा छान असा परतल्याच्या नंतर यामध्ये आपण जो ज्यूस बनवलेला होता फ्रोझन पायनॅपलचा, तो फ्रोझन पायनॅपलचा ज्यूस याच्यामध्ये स्ट्रेनर करून घ्यायचा आहे। जर रेडीमेड तुम्ही ज्यूस याच्यामध्ये वापरणार असाल तर गाळून घेतला नाही तरी सुद्धा चालेल। आपण हा घरी बनवलेला आहे फ्रोझन पायनॅपलचा ज्यूस, त्यामुळे आपण हा स्ट्रेनरनी गाळून घेत आहोत। कारण पहा, पायनॅपलला असे छोटे छोटे काटे असतात पहा, ते यामध्ये जाऊ नये आणि हा पायनॅपल कुंदा ची चव अजिबात बिघडू नये म्हणून ही काळजी घ्यायची पहा। कारण ही काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। एकदम छोटीशी आणि बारीकशी अशी ही टिप्स आहे पहा। ही टिप जर तुम्ही फॉलो केली तर अगदी अप्रतिम उत्कृष्टरित्या हा तुमचा पण पायनॅपल कुंदा होईल। तर पहा, अशा पद्धतीने आपण हा पायनॅपल ज्यूस छान असा स्ट्रेनरनी या खव्यामध्ये स्ट्रेन करून घेतलेला आहे। वाईटी फॅमिली, एक सांगू का, पायनॅपल कुंदा हा बनवण्यासाठी खूप सारे पेशन्स लागतात पहा। कारण हा पायनॅपल कुंदा बनवण्यासाठी जवळजवळ 1.5 तास लागतो आणि 1.5 तासानंतर हा पायनॅपल कुंदा खूप उत्कृष्टरित्या सुरू होतो। पण 1.5 तासानंतर आपल्याला तो लगेच खाता येणार नाही। तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच की हा पायनॅपल कुंदा 1.5 तासानंतर तयार झाल्याच्या नंतर काय प्रोसेस करायची आहे। तर पहा, इथे आपण पायनॅपल ज्यूस या खव्यामध्ये छान असा स्ट्रेनर करून घेतलेला आहे। पायनॅपल ज्यूस याच्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर ह्याची कुकिंग प्रोसेस जी आहे ती जवळजवळ अर्ध्या तासाची आहे पहा। म्हणजे खवा परतण्याची प्रोसेस, खवा, कंडेन्स्ड मिल्क आणि तूप ही कुकिंग प्रोसेस आहे 15 मिनटं। आणि 15 मिनटाच्या नंतर आपण जेव्हा खव्यामध्ये पायनॅपल ज्यूस ॲड करतो त्याच्यानंतरची ही कुकिंग प्रोसेस आहे ती म्हणजे तब्बल अर्धा तास। अर्धा तास या पायनॅपल कुंद्याच्या मिश्रणाला छान असं परतून घेतल्याच्या नंतर आता यामध्ये मिल्क पावडर ॲड करायची आहे। मिल्क पावडर ॲड केल्याच्या नंतर 15 मिनटं ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे। मिल्क पावडर ॲड केल्याच्या नंतर 15 मिनटं हा पायनॅपल कुंदा छान असा परतून घेतल्याच्या नंतर, तर पहा वाईटी फॅमिली, आता आपल्याला याच्यामध्ये सर्वात लास्टला साखर ॲड करायची आहे। साखर ॲड केल्याच्या नंतर हे मिश्रण पाऊण तास आपल्याला मंद गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे। पहा, पाऊण तास मंद गॅसवरती हे पायनॅपल कुंद्याचं मिश्रण छान असं आपण परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे। आता पायनॅपल कुंदा सेट होण्यासाठी एक गोल थाळी किंवा चौकोनी ट्रे घ्यायचा आहे। मी इथे गोल थाळी घेत आहे पहा, अशा पद्धतीची। आता ह्याला तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तूप हे थाळीला ग्रीस करून घेतलेलं आहे।
आता यावरती आपल्याला हे पायनॅपल कुंद्याचं मिश्रण आहे ना सेट होण्यासाठी या थाळीमध्ये ओतायचं आहे पहा। अशा पद्धतीने पायनॅपल कुंद्याचं मिश्रण आपण थाळीमध्ये सेट होण्यासाठी ओतलेलं आहे। आता प्रथम हा पायनॅपल कुंद्याचं मिश्रण रूम टेम्परेचरला बाहेर येऊन द्यायचं आणि नंतर 8 तासासाठी आपण फ्रीजमध्ये पायनॅपल कुंदा हा सेट होण्यासाठी ठेवायचा आहे पहा। 7 ते 8 तासानंतर पायनॅपल कुंदा हा अशा पद्धतीने सेट होतो पहा। आता आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे। YT फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण हा पायनॅपल कुंदा घरी बनवून पहा। तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा पायनॅपल कुंदा बनवलेला आहे, हा तुम्हाला कसा वाटला ते। YT फॅमिली, तुम्हाला जर असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वादही घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।